पालिका निवडणुका कधी होतील याची वाट सर्वच राजकीय पक्ष आणि स्थानिक नेते पाहत होते। डिसेंबर 2022 पासून मागील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपला होता। तेव्हापासून निवडणुका लांबणीवर पडल्या। यामुळे मागील 3 वर्षात बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या। यातच नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याबाबत आदेश दिल्यानं तळोदा शहरामध्ये जानेवारीत निवडणुका होणार की मार्चमध्ये होणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय। न्यायालयाच्या आदेशामुळे सर्वच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांचं लक्ष आता नगराध्यक्ष पदाचं आरक्षण कोणतं निघेल याकडे लागून आहे। तर जिल्हा परिषदेचे आरक्षण निघाल्यानं ग्रामीण भागात राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून इच्छुक उमेदवारांच्या गोपनीय बैठका सुरू झाल्यात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग 3 टप्प्यांमध्ये घेईल अशी शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका तर तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व महापालिकांची निवडणूक होईल असं चित्र आहे। जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या गटरचनांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। या रचनेला अंतिम मान्यता देण्याचे अधिकार आयोगानं विभागीय आयुक्तांना दिलेत। यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे। त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीचे गट आरक्षण आणि मतदार याद्या प्रसिद्ध करणं अशी प्रक्रिया होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल असा अंदाज वर्तवला जातोय। दरम्यान तळोदा पालिका निवडणुकीपूर्वीच इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मात्र नगराध्यक्ष आणि प्रभागात आरक्षण काय निघतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अंदाजानुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होईल। त्यानंतर नगरपालिकांची निवडणूक होईल आणि जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात महापालिका निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, तळोदा।